हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत आहे। आणि आता आम्ही निघालोय नैताळ्याला जत्राला। तर आता सगळं आवरलंय बघ, यांचं आवरलं, खुशी सॉक्स घालू राहिली आणि निघतो आता। इथून देवरगावला जाणार आहे, तिथून दाजीन बरोबर जाणार आहे, मग आम्ही सगळे सोबत। तर चला निघू। तू जाय ना बाबा, काय पुढे बस ना। तर आलोय आम्ही आता इथं देवरगावला दीदीच्या घरी। आणि यांचं आवरलं का? कुठे आहे गाडी? हां हे आता पुढं काम केलं का? भारी झालं ग गाडी लावायला, मस्त वाटतं। हां तर थांब ग, तुमचं मंदिर पाहू द्या। तर हे बघा दीदीन त्यांच्या घरात मंदिर आहे, मागं एक रूम आहे आणि हे मंदिर आहे घरामध्ये मस्त। इथं सगळं पाण्याचे ड्रम बिम भरून ठेवले। चला निघा। कोणी ती त्याच्या नावाने मागत जाईल। खुशी जाय बस, चल चला तर आता आम्ही निघालो। त्याने ठेवला हातातच लाडू। चला नारळ ती पिऊन पिऊन संपलं। आता आलो आहे मी नैताळ्याला आणि गाड्या इथं लावल्या आहे। आता पाणी बिनी पिऊ आणि पहिले दर्शनाला जाऊ आणि मग शॉपिंग करू मस्तपैकी। काय करा 10 रुपये जरा देऊ ताई, काय करा हात पाय ना कंट्रोल घ्या। बरं का ये कुठं राहिली काय नाही, ये कुठे गेली? हा आले। इथं दर तुम्ही घ्या दरा ना काय काय वाट पंगन पुढे वाट काय वाहू राहिले ना लोक। झूम होता ना, चाल का पुढे चाल।
धर ना तुझा का गाण देते मला यूट्यूब तुम्ही माल काय बोलते आणि मग नाही नाही आपल्याला काय मोजायचंय तर मागे सर कशाचे आहे ते ये देखो टूटता नहीं है टाइम बजा के देखो उसको तुम बजाओ काय बारी हमसे पान? बजाओ। और राजस्थान से लेके आए थे खास जत्रा के लिए सब मत उखड़ो बुखड़ो हाँ गिर जाता है लगाना पड़ता है वो जगह भी बरोबर नहीं है उसके लिए बास्केट टिफिन बॅग आणि ते काय शोचे बांबू ट्री का काहीतरी किती पाणी सोडून गेलं तुमचं तुझ्याकडे आहे ना असं गेलं खराब पाणी 10 रुपयाला फक्त काय पण आम्हाला कालव्याच्या चांगलं शांत राशील तरच घे नाही ठेवून निघून जायचं दुसरं दाखवा चैन दप्तर घेतो ना मागचं नाही तर दप्तर तुटला आता याचा चैनीचा प्रॉब्लेम आहे बरं का ऐ ये पाहू ये श्री चाल इकडे पाय खुशी नाही बरोबर आहे ना जाऊ दे अरे हे थांब ना ये घ्यायचं जरा मग अशीच घे ना तिकडे इकडे गाछ फुलं हिरो इकडे काय नाही ना अगं तिकडून बसवा ए वय ग ए खाली बसायला जागा नाही त्याला धरून बस खुशी बसलं ते त्याला आनंद होतो तिकडे जातो मी धर 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 हळूहळू घ्या बर का ए धरून बस खुशी त्याला धर चला बसवायचंय का श्री ओय थांब
तर इथे आहे ना श्रेयांशला आणि खुशीला गाडीमध्ये बसवलं होतं आणि श्रेयांशला 2-3 राऊंड मारल्यावर ना तो ना उठायला लागला होता, मग त्याच्यामुळे त्याला काढून घेतलं आणि मग तो खुशीला पण सुद्धा आवाज येत होता थांब थांब म्हणून. तर मग त्याला आणि खुशीला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे म्हटलं दोघांना पावडे खाऊ घालून देऊ, म्हणजे मग जायचंच होतं जेवायला नंतर. आणि इथं वाजले होते 5-5:30 झाले होते. मग दाजी बोलले की आपण जेवण करूनच जाऊ डायरेक्ट, म्हणजे मागच्या वेळा आलो होतो तर जेवण करूनच गेलो होतो, कारण घरी आलो मग दमून जातं माणूस आणि घरी आलो स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. मग तिथे ना दोघांना पावडे घेऊन दिले होते 2. म्हटलं हे खाऊन घ्या म्हणजे भूक पण शांत होईल आणि थोड्या वेळ खेळशाल पण. त्यानंतर मग इथं आलो होतो हॉटेलला जेवण करण्यासाठी. तिकडे जाऊन काय घ्यायचं बाई? पनीरची भाजी. काय खायचंय खुशी? पनीर, गुलाबजाम. अजून इकडे दर मग येईल अजून गुलाबजाम नाही येते इथं. दोनच काढले क्या का लेके का. तर आता आलोय आम्ही घरी, म्हणजे आलो बराच वेळाचा, अर्धा-1 तास झाला, पण शूट काही केलं नाही. तर आत्ता आहे ना, आणि बघा धुणं वगैरे आता काढून आणले, सगळा पसारा पडलाय पलंगावर आणि खुशी पप्पा खेळू राहिले. आता काहीच नाही करणार मी. आणि काय काय आणले काय काय नाही ते उद्या बघू. आता काय म्हणजे श्रेयांस उठू राहिला, मग तो जर झोपला तर मग आत्ता दाखवते मी तुम्हाला आम्ही काय काय आणलं जत्रातून ते. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि चला दाखवते मी तुम्हाला आता की मी काय काय आणलंय ते. तर हे बघा, हे खुशीला दप्तर आणलंय, खूप छान आहे. 2 कप्पे आहे, हे बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, 150 रुपयाला भेटलं हे. आणि आधी जे होतं ना ते तिचं खूप छोटं होतं, पण हे बऱ्यापैकी मोठं आहे आणि कप्पे पण भरपूर आहे. तर मग आणू म्हटलं, तिचं पहिलं खराब पण झालं होतं, तर 150 रुपयाला भेटलं आहे आणि क्वालिटी वाईज पण छान आहे. आणि हे बघा, हे 150चं दप्तर घेतलं एक. नंतर दुसरा हा भांड्यांचा सेट आहे, स्टीलची भांडी आहे. हा आहे ना तिच्या मावशीने घेऊन दिला आहे तिला. हे बघा, सगळे स्टीलचे भांडे आहे याच्यामध्ये. चमचा आहे, वाटी, पेला, गॅस, परत ही बादली आहे, 2 ग्लास आहे, एक छोटीशी पातेल्या टाईप आहे काहीतरी. 500 रुपये पण आहे याच्यामध्ये. नकली का? हां. तर 500 रुपये पण आहे नकली. त्यानंतर
नंतर ये ना थोडंसं मी माझ्या घरात म्हणजे लागणारं सामान घेतले, म्हणजे लागणार काही नाही, सेल चालू होता 10 रुपयाला कोणती गोष्ट, म्हणजे कोणतीही वस्तू घ्या 10ला. तर इथे ना एक मी खुशीसाठी माझ्यासाठी एक गल्ला आणलाय 10 रुपयाला बाबासाठी. त्यानंतर हा एक डबा आणलाय, म्हणजे आपल्याला जर फ्रीजमध्ये काही ठेवायचं असलं ना तर मग बरं राहतं असं सेल पॅक, म्हणजे पदार्थाचा जो काही आपण ठेवतो डब्यामध्ये त्याचा वास फ्रीजमध्ये पसरत नाही. हा एक आणि हा एक असे 2 डबे घेतले, म्हणजे फ्रीजमध्ये म्हणजे काही जर काढून ठेवायचं असलं, भाजी थोडीफार उरेल असली तर मग त्याच्यासाठी हे 2. त्यानंतर असे छोटे छोटे चमचे होते 10ला, तर मग ते 3 चमचे घेतले मी, कारण असे छोटे छोटे चमचे आवडतं मला, आणि फॅमिली छोटी असली ना त्या घरांमध्ये बरोबर म्हणजे होऊन जातं. तर मी बघा हे 3 चमचे घेतले. एक झाऱ्या, एक याला काय म्हणते काय माहिती, हा झाऱ्याचंच काम करतो. त्यानंतर एक अशी डाळ भाजी काही घ्यायला, हां तर हे 3 चमचे 10-10ला. आणि क्वालिटी खूप छान आहे बघा, मी दाबून दाखवते, दाबत सुद्धा नाही, वाकत पण नाही, खूप जड आहे. नंतर घेतलं हे 2 चमचे, हे पण 10लाच आहे. असं कोणी पाहुणं आलं तर मग वाढायला छान वाटतं डाळ भाजी. हे 2 आहे. त्यानंतर बघा चहामध्ये आलं किसून टाकायला ही किसणी, त्यानंतर सोलर, आणि एक धुणं धुवायचा ब्रश घेतलाय. आणि आज आणखीन ही एक टोपी घेतली खुशीला. या पॅन्टी घेतल्या श्रेयांशला 3, 100ला 3 होत्या. खूप छान, म्हणजे क्वालिटी छान आहे कपड्याची. बघा तांता आहे, कोणतं मटेरियल म्हणते याला, हे बघा तांता कपडे खूप छान आहे पॅन्टचं. आणि हे बघा ही एक आहे. तर अशा 3 पॅन्टी घेतल्या श्रेयांशला, म्हणजे घ्यायच्या नव्हत्या पण मग 100ला 3 होत्या आणि कपडा पण चांगला वाटला त्याच्यामुळं या 3 घेतल्या. हे बघा एवढं सामान जे आहे ते घेतलं आहे आज मी, म्हणजे हे नाही, हे तिच्या मावशीनेच घेऊन दिलं त्याच्यामुळे हे नाही म्हणता यायचं. तर इतकं सामान जे आहे ते घेतलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये.